हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत। तर काही दिवसापासून आपण बघत होतो की निफ्टी ही खालच्या दिशेने पडत आहे। तर बघा इथे एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बघितलं होतं आपण आणि ते झाल्यानंतर हेड अँड शोल्डरचा ब्रेकडाऊन हा इथे आलेला होता। त्यानंतर आता बघा इथे एक ट्रायंगल पॅटर्न बनलेलं होतं आणि इथं बघा रेजिस्टन्स 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 हा सपोर्ट आणि सपोर्ट हा निफ्टीने ब्रेक केला होता आणि निफ्टी खाली सुद्धा आलेली होती। पण इथं जो आपण सपोर्ट घेतलेला आहे तिथे निफ्टी आलेली नाही। तर हा जो ब्रेकडाऊन झाला आहे हा फॉल्स आहे का? तर आपण आता जसं निफ्टीमध्ये जे होईल ना तर ते आपण बघूया। तर फर्स्ट आपण बघणार आहोत की इथं रेटेस्ट करू शकतो आणि पुन्हा खाली येऊ शकतो किंवा हा फॉल्स ब्रेकडाऊन असू शकतो आणि निफ्टी वरती जाण्यास तयार असू शकते। तर आपल्याला इथं कळतं की ब्रेकडाऊन झालेला आहे, पण आपण इथं स्टॉप लॉस आपण इथं लावतो अजूनपर्यंत तो स्टॉप लॉस आपला हिट झालेला नाही आहे। तर आपण इथं बघू शकतो इथं ब्रेकडाऊन येण्याचे चान्सेस सुद्धा निफ्टीमध्ये आहेत। तर पुढचा इंडेक्स आहे बँक निफ्टी। तर बँक निफ्टी मध्ये बघा इथं सेम पॅटर्न तयार झालेलं होतं आणि इथं बघा रेजिस्टन्स 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 आणि इथं सपोर्ट नंतर इथं बघा सपोर्ट इथं ब्रेक डाऊन झालेला होता आणि इथं बघा एक्झॅक्टली बँक निफ्टी इथं आलेली होती आणि इथं बघा इथपर्यंत आली। त्यानंतर पुन्हा थोडंसं खाली आल्यानंतर निफ्टी वरती गेलेली आहे। पण इथं मला असं वाटतं की इथं बँक निफ्टी इथे येऊ शकते आणि इथून आल्यानंतर पुन्हा हा फॉल होऊ शकतो। तर अशा प्रकारे हे बँक निफ्टीचे अनालिसिस आहे। नंतर मिड कॅप इंडेक्स मध्ये बघा इथं हा सपोर्ट होता आणि सपोर्ट, तर आपण याला यम पॅटर्न सुद्धा असं म्हणू शकतो आणि हा यम पॅटर्न हे ब्रेकडाऊन येण्याचे चान्सेस होते। पण बघा इथं जो सपोर्ट होता इथं हा सपोर्ट आणि इथं सपोर्टवर एक कॅन्डल बनलेली होती। आपण ज्याप्रमाणे बघितलं होतं की मिड कॅप निफ्टी वरती जाऊ शकतो, कारण यामध्ये बघा इथे बी रेड कॅन्डल झाल्यानंतर त्याला कव्हर केलेली रेड कॅन्डलने पूर्ण ग्रीन कॅन्डलला कव्हर केलेली होती आणि ही वरती गेलेली आहे। तर पुन्हा वरती जाण्यास मिड कॅप निफ्टी तयार आहे। पुन्हा जर हा फॉल्स समजा जर इथून जर सपोर्ट वरून जर पुन्हा वरती जायचं असेल तर मिड कॅप निफ्टी वरती जाऊ शकते। पण पुन्हा जर हा इथं जो आहे आपण सपोर्टची लाईन मारलेली आहे ती जर ब्रेक केली तर पुन्हा खाली येण्याची मिड कॅप निफ्टी कोशिश करणार आहे। तर पुढचा चार्ट आहे स्मॉल कॅप इंडेक्स। स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघा इथं रेजिस्टन्स आणि इथं रेजिस्टन्स, इथं सपोर्ट आणि इथं सपोर्ट ब्रेक केलेला होता आणि खाली आलेली होती। पुन्हा इथं बघा ही जी रेड कॅन्डल आहे आणि त्याच्यामध्ये ही ग्रीन कॅन्डल आहे आणि ग्रीन कॅन्डलला पूर्णपणे इथं कव्हर केलेलं होतं। तर आपण बघतो की इथं वरती जाण्याची स्मॉल कॅप निफ्टी ही कोशिश करणार आहे। पण जर इथपर्यंत स्मॉल कॅप निफ्टी जर इथंच समजा आपण छोटस एक डरवास केल्यानंतर खाली येण्याची पुन्हा कोशिश करू शकते। तर त्याचं टार्गेट 16,649 पर्यंत येण्यास स्मॉल कॅप निफ्टी तयार आहे। पण जर इथून जर वरती गेली तर डायरेक्टली 19,600 पर्यंत स्मॉल कॅप निफ्टी जाऊ शकते। तर अशा प्रकारे आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप याचे फक्त अनालिसिस बघितले आहे। तर यामध्ये मी जेव्हा इंडेक्सवर काही जर आपण अनालिसिस बघतो तर कोणत्याही प्रकारचं आपण ऑप्शन मध्ये ट्रेड घेत नाहीये। आपण फक्त एक स्टॉक साठी आपण अनालिसिस करत राहतो की निफ्टी मध्ये काय चाललंय, बँक निफ्टी मध्ये, मिड कॅप, स्मॉल कॅप मध्ये, तर आपल्याला स्टॉक हे मिळत असतात। तर त्यामुळे आपण जर बँक निफ्टी, मिड कॅप आणि स्मॉल कॅप जर बुलिश असेल तर आपण स्टॉक मध्ये एक पोझिशन घेण्याचा प्रयत्न करत असते मी। पण तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाहीये, तुम्ही स्वतः स्टडी करून बघू शकतात। तर फर्स्ट स्टॉक आहे रेंगिंग्टन। तर रेंगिंग्टन मध्ये बघा एक ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे आणि इथं बघा इथं रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे। ब्रेकआउटची कॅन्डल खूप मोठी आहे। इथं बघा सपोर्ट आणि बघा इथं व्हॅल्यूम सुद्धा जबरदस्त आलेले आहेत। तर स्टॉकची प्राइस आहे 216 रुपये 38 पैसे। 210 पर्यंत आपण स्टॉप लॉस लावू शकतो आणि 235 पर्यंत स्टॉक जाण्यास तयार आहे।
तर याचा जो पुढचा रेजिस्टन्स आहे बघा, इथपर्यंत स्टॉक जाऊ शकतो 226 पर्यंत. नंतर पुढचं आहे 235 238 पर्यंत स्टॉक जाण्यास तयार आहे. स्टॉकचे नाव आहे रिंगिंग्टन. पुढचा स्टॉक आहे SBI कार्ड. तर SBI कार्ड मध्ये बघा काय झालेले आहे. SBI कार्ड मध्ये सुद्धा आपण मागच्या वेळेस सुद्धा हा स्टॉक बघितलेला होता. इथं रेजिस्टन्स आणि इथं बघा ब्रेकआउट आलेला आहे. सपोर्ट आणि इथं बघा व्हॅल्यूम सुद्धा आहे यामध्ये. आणि स्टॉकचं प्राइस आहे 752 रुपये 75 पैसे. तुम्ही 740 रुपयापर्यंत स्टॉप लॉस लावू शकतात. 740 नंतर 800 रुपये टार्गेट आहे. स्टॉकचं नाव आहे SBI कार्ड. तर बायकॉन मध्ये बघा हा स्टॉक आपण या आठवड्यामध्ये बघितला होता आणि बघा इथं यामध्ये एक ब्रेकआउट आलेला आहे. रिटेस्ट सुद्धा इथं झालेला आहे. इथं बघा रेजिस्टन्स आणि इथं बघा इथं ब्रेकआउट आलेला होता. नंतर पुन्हा ही बघा इथं जो स्टॉप लॉस होता तो हिट केलेला नाही आणि इथं वरती जाण्यास बायकॉन तयार आहे. इथं बघा सपोर्ट आणि स्टॉकचे प्राइस आहे 393. आपण इथं बघितलेला होता. याला स्टॉप लॉस तुम्ही आता सध्याच्या वेळेस लावू शकता 385 आणि 440 रुपयाचं टार्गेट आहे. नंतर पुढचा स्टॉक बघूया BSE. तर BSE मध्ये तर आपण मागच्या वर्षी मदर डेला आपण बघितला होता आणि इथं एक ट्रँगल पॅटर्न इथं खाली आपण बघितलं होतं. त्यावेळेस तिथं मॉर्निंग स्टार हे पॅटर्न तयार झालेलं होतं आणि त्यानंतर आता बघा इथं सुद्धा एक ट्रँगल पॅटर्न तयार झाले. ट्रँगल पॅटर्न नंतर ब्रेकआउट आला. नंतर आता एक पिनट सारखं एक पॅटर्न तयार झालेला आहे आणि आपण याला असेंडिंग ट्रँगल सुद्धा म्हणू शकतो. इथं बघा इथं सपोर्ट रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे. तर या प्रकारे आपण स्टॉक बघत आहे आणि स्टॉकचं नाव आहे BSE. BSE हा 400 ते 500 रुपयाला होता. तेव्हापासून आपण BSE हा स्टॉक बघत आहेत. तर हे जे आपण चॅनल आज बघितलेलं आहे त्या चॅनलचं नाव आहे डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न आणि डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न वर हा ब्रेकआउट आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण मिड कॅप निफ्टी स्मॉल कॅप निफ्टी मिड कॅप आणि बँक निफ्टी आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघितलेले आहे. तर अशा प्रकारचे ब्रेकआउट जर स्टॉक बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.